तर काहीच आमची गाडी बांधून झाली आता नाही का मला रायडर भेटले. आइए देखते हैं बैठचंद मजा आएगा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग. आता खूप दिवसानंतर आपला ब्लॉग आला यूट्यूबला. तर थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की कशाचा आहे ब्लॉग. तर मी उठलो सकाळी 6 वाजता आणि आता जायचं आहे गाडी घेऊन आपल्याला, गाडी पॅक करायला. तर आता झाली माझी सकाळ, गाडी आहे बांधायची. गाडी हॅलो केला, आपली गाडी बांधली. आता आपला भाऊ आहे का पे काका तुला घेऊ का ब्लॉग मध्ये? आवाज टाकायचा आहे मला, काही बोलू नका. कोंबडा घेतला का नाही करणे का? ओके. तर काहीच आमची गाडी बांधून झाली आता आणि कार्पेट पण टाकून झालं. आता मी घरी जाणार आणि आंघोळ बिंघोळ करून आवरणार, परत भेटणार. गोप गोप. नमस्कार गाईज. तर गाईज आपली गाडी धुवायला आता, मी पण हा धुवायला गाडी, आपला भाऊ धुवायला गाडी. गाडी मागणं पॅक आहे. काहीच आता इकडचं सगळं झालं. आता मी जातो घरी, फ्रेश होतो, भेटतो तुम्हाला. बाय बाय. इस्त्रीच्या दुकानावर आता कपडे इस्त्री मारायला आपले. तर गाईज आपला आवरला आहे आता आणि मी आलो इकडे साईडवर गाडी घ्यायला. झालं सगळं. मग आपले अंकल आले, हा आपला भाऊ काय करा ते आले आपले काका. ए काय कर, लाइक फॉलो सब्सक्राइबर करायला. अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. गाडी लगेच हे आपली अन्य भाऊची गाडी ही पिल्या. हे गहू का बाबा अर्धा लिटर झालं आपलं बघा. अन्य भाऊ आपला आला इथं आवरून. हे हाय कर. आई बी नको मला. आपले अंकल इथे गाडीत पुसतात. हा आपले अंकल आहे ना, पांढरे कपडे घालून आलेत. आता गाडीत बसल्यावर कसा कलर होईल ते तुम्हाला नंतर दाखवतो उतरल्यावर. म्हणजे झाले आता सगळे ब्रदर्स गोळा. काय आमचे मोठे बंधू. आम्ही गाडी घेऊन आलो पुढे, राण्याच्या बिल्डिंग खाली गाडी लावायची आणि पिकअप मध्ये जायचं आपल्याला. चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. ब्लॉग मध्ये खूप मजा येणार आहे तुम्हाला. हॅलो आलो आणण्याच्या बिल्डिंग खालनं, तिकडनं येते आपली गाडी. आता आली आपली गाडी. तर गाईज आता आमची गाडी झाली तयार. आम्ही आलो आता गाडीत वर बसलो. आता निघायले सगळे आवरायले तिकडे, बघू शकता. तिथं मीटिंग चालू झाली. फायनल आपली गाडी निघलेली आहे. आपली मंडळी बघू शकता किती आहे इकडं. आमचा दादा इथं मेन कार्यकर्ता आमचा आहे. नियोजनाचा बादशाह आहे आमचा. हे निघलो आता आम्ही आमच्या आपली गाडी आली आता पंपावर डिझेल भरायला. पंप दाखव. गरीबी आली, भाऊत लय गरिबी आली आमच्या. ढकलत आणली गाडी. पंपाचे मेन कार्यकर्ते आले तिकडं आमची भेट घ्यायला. तर काय पंपावर आता आपण डिझेल टाकलंय गाडीमध्ये आणि आता निघालो आपल्या लोकेशनवर जाण्यासाठी. भाऊवर परत गरिबी आली आमच्या. पेट्रोल टाकलं ते गाडी चालू होईना त्यांना. भाऊ गाडी चालू झाली. भाऊची गरिबी दूर झाली काय की ना. आता मित्रांनो आम्ही आता आहे ना पुण्यामधल्या सर्वात डेंजर हायवेवर आहे की इथं कोणत्याही टायमाला काहीही होऊ शकतं. तर आम्ही आता आहो नवले ब्रिजला. बघू शकता आपला नवले ब्रिज आहे. आता ऍक्शन
रायडर गेला काही जातात. परत ते घ्यायचं तू 2 आणि मागच्याला गाणं कुठलं गाणं अच्छा ट्रॅफिक पण नाही काही आम्हाला रस्ता खुला भेटला नाहीतर या रस्त्यावर 24 तास ट्रॅफिक असती. तर मित्रांनो आम्ही इथं थांबलो. आमचा एक कार्यकर्ता यायचा राहिलाय त्याची वाट बघत आणि आमच्या इथं माझा स्नॅप काढायला तुम्ही. तर काही इथं आहे ना या गाडीच्या मागे रायडर आहेत बघा तुम्हाला दाखवतो 2 मिनिटं थांबा फक्त. आपली गाडी काय बे रायडर काय काही नाही का मला रायडर भेटले. तर काय जाता आम्ही टोल नाक्यावर आहोत. काहीच बघू शकता इथं गणपती आहे आपलं सर्वात मोठा. Guys, हे आम्ही पुराण्या जमान्यातला रेडिओ आणलाय सोबत गाणे वाजवण्यासाठी. काय आवाज रे त्याचा आवाजच येत नाहीये. हे पागल झाले सेटिंग करून करून यायचे आवाजाची तरी होत नाही यायला. तर पब्लिक बघू शकता इकडचं लोकेशन किती भारी आहे. जंगल आहे घाट आहे. आता घाटामध्ये आलोय आम्ही. हे आपला भाऊ आपला स्नॅप काढते. बघू शकता लोकेशन इतकं भारी नाही. आता पावसाचं वातावरण झालंय पण अजून भारी दिसतंय. अबे गाडी अरे गाडीचं नाही चार्जिंग राहू दे गाईज इथे एक मंदिर आहे. पब्लिक आपण आता आलोय कारल्याच्या कमानीमध्ये. तर पब्लिक बघू शकता किती ट्रॅफिक आहे तिथे. फुल जाम झालेला आहे. गाडीच्या खाली उतरलो कारण ट्रॅफिक लय आहे इकडं. आमची गाडी बघाई पायानं आलो गाईस पायानं. गाडी पण शो साठी होती ते दाखवण्यासाठी होती गाडी. आणि इथं बँड वाजतोय. बँड वाजते काय बँड. दारू चकलं चालू आहे इथं. दारू चकलं. तर बघू शकता गाईज मेन कमान आली आहे. आता इथनं आपल्याला राईड मारायचं पुढे. गाईज आता आम्ही घेतली स्प्राईट. तर गाईज आता आम्ही आई विराच्या पायथ्याशी आलोय. तर आता इथनं पायी जाणार आम्ही वर. तर गाईज असं रस्त्यानं कट्ट्याकुट्ट्यातून आम्ही वरी चढतोय डोंगरावर. बघू शकता इथला फोटो काढ रे. तर गाईज आपली पिकअप पण आता वर आली आहे.
बघू शकता आपली गाडी पण वर आली आहे. बघू शकता आणि रस्ता पण बघू शकता आहे आपली गँग बँग आणि आपली पुढे गेली बघा पिकअप. बघू शकता गाईस तुम्ही कसं आहे भारी. एकदा नक्कीच ट्राय करा नाही आले असेल तर. आम्ही जंगलामध्ये भटकलोय आम्हाला रस्ता पण सापडत नाहीये आणि इथं रानडुकरायचे गाईच आम्हाला रस्ता दिसला. गाईच दिसला रस्ता भेटला रानडुकर आम्हाला लोक पकडे आले. भेटला गाईस भेटला. हॅलो अखिरकार. बघू शकता किती भारी आहे आणि आम्ही अजून राहिले डोंगर खूप चढायचा. गाईज आम्ही आता आलोय पायऱ्यापाशी. आम्ही आलोय पायऱ्यांपाशी बघू शकता. बघू शकता दरी चढून चढून असा घामाला आहे बघा काय भाऊ. तुझा मानाचा मान घेऊन येतान बंद या कारले डोंगराव वार घुमे अंगान गो तुझे संगान उमर उरवतान देवलाव तुझे नावानी नाव डुलते दर्यान सागरान लेणीच्या आत बघू शकता हे आपले गँग बँग. हे आम्ही आता आतमध्ये आलोय. नाही तर गाईज आम्ही आतमध्ये आलोय. आतमध्ये एकदम अंधार आहे. असं आहे बघू शकता गाईज. गाईज बघू शकताय इथं मोवळ्याचं पोळ आहे. गाईज आपण लेणीमध्ये आलोय. हे माहिती सांगतायत. हाय चाव 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 कुठे चाव कुठे चाव. तर गाईज आजचा ब्लॉग इथंच एंड करतोय. ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.